आता एक धक्कादायक बातमी आहे। बुलढाण्यामधील शेगावच्या गावकऱ्यांसमोर केस गळतीनंतर आता नवीन समस्या उभी ठाकली आहे। 1 महिना उलटूनही केस गळतीचं निदान समोर आलेलं नाही। असं असतानाच आता गावकऱ्यांना डोळ्यांची समस्या उद्भवू लागली। अनेक गावकऱ्यांची नजर कमजोर झाल्याचा दावा केला जातोय। केस गळतीनंतर आता या समस्येवर तात्काळ निदान शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून मागणी केली जाते। कारण जो तो फक्त डेमो घेऊन जाते किंवा उदाहरणार्थ समजा पोट दुखत असेल तर मग कोणी पॅरासिटामॉल गोळी देते, कोणी म्हणते ओवा खा, परंतु हे पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही। त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये म्हणून आमच्या जवळपास 15-20 दिवस झाले आमची नजर कमी झालेली आहे। चष्मा लावायची दिसत नाही, आम्हाला चष्मा काही नसेल। त्यामुळे हे नेमकं कशामुळे झाले हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा 2-4 दिवसात। केस गळले राजा 15 दिवसा अगोदर। आता डोकसोबेया खाजो ते विषय एक आणि नजर तशी झाली खरोखर दिसत नाही, म्हणजे असं अंदर दिसते। 15 दिवसाच्या अगोदर केस गळले, त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझ्या असर झालेला आहे। सध्या आणि रात्रीला मला खूप कमी दिसते, म्हणून सरकारने काही ठोस हे करायचं आहे। डॉक्टरांनी दिले आम्हाला गोळ्या दिल्या, पण त्याच्यावर फरक काही पडला नाही। बुलढाण्याचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अमोल, सर्वप्रथम गावकऱ्यांची नेमकी तक्रार काय आहे आणि दुसरं म्हणजे याचं निदान शोधण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत का? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील 14 गावांमध्ये टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला होता। यामध्ये 224च्या जवळपास पेशंट झालेले होते। याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती। केंद्रीय जे आरोग्य मंत्री आहे प्रतापराव जाधव यांनी संपूर्ण भागाची पाहणी केल्यानंतर रुग्णांना भेटी दिल्यानंतर ICMRच्या पथकाचं 7 सदस्यीय चमू या ठिकाणी दाखल झालं होतं। संपूर्ण जे भागाचे रुग्ण आहेत त्यांची तपासणी केल्यानंतर अनेक प्रकारचे सॅम्पल सुद्धा नेले। मात्र या गोष्टीला आज 15 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही या जे आजाराचं निदान सापडत नाही आहे। मात्र आता काही रुग्णांचे केस सुद्धा येत आहे, मात्र ते सुद्धा गळून पडत आहे। मात्र आता एक नवीन आजाराने या रुग्णांना ग्रासला। या रुग्णांची आता दृष्टी दोष झालेत आपल्याला दिसून येतं। यांची नजर कमजोर झालेली आहे, डोक्याला अजूनही सुद्धा खाज येत आहे। मात्र संपूर्ण जे प्रकरण आहे गेल्या 20 दिवसापासून जे आहे या रुग्णांना त्रास होत आहे। मात्र अजूनही आरोग्य प्रशासनाच्या वतीने नेमका हा आजार किंवा टक्कलग्रस्ताचं जे निदान आहे, कशामुळे हा आजार या रुग्णांना होत आहे किंवा कशाप्रकारे झाला अजूनही याचं निदान अजून सापडलेलं नाही। RCMRचं पथक जाऊन आज 20 दिवस उलटले, मात्र अजूनही याचं निदान या रुग्णांना समजलेलं नाही आहे। त्यामुळे आता या रुग्णांमध्ये सुद्धा अजूनही भीतीचे वातावरण निर्माण झाले। रुग्णसंख्या वाढण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, मात्र जे रुग्णांना आता नवीन आजारांना जे समोर जावं लागतं, या रुग्णांना आता दृष्टीदोष झाल्यास दिसून येतं। यांची नजर कमजोर झालेली आहे, यांना दूरचं दिसत नाही आहे। त्यामुळे या नागरिकांमध्ये अजून काही रुग्णांना सुद्धा पोटदुखीचा सुद्धा त्रास होत आहे। अशा प्रकारचे अनेक आजार या जे टक्कलग्रस्त रुग्ण आहेत त्यांना होत आहे। यामुळे यांनी याबाबत प्रशासनाचे अधिकारी त्यांना सुद्धा वेळोवेळी सांगितलं, मात्र याची दखल घेतली गेली नाही आहे। आता आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा आज त्यामुळे गंभीर अशी ही समस्या आहे आणि या सगळ्या संदर्भात आता प्रशासन पातळीवर नेमके काय उपाययोजना केल्या जातात, त्याची दखल कशा पद्धतीने घेतली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। बुलढाण्यातील शेगावच्या गावकऱ्यांसमोर केस गळतीनंतर आता ही नवीन समस्या उभी ठाकलेली आहे।